सर्वांना नमस्कार बंधूनो. हे आहे स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी काय सांगितले म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हटले. बंधूनो, किती मोठी शक्ती दिली आम्हाला त्याने आणि किती मोठी एक ताकद आमच्यामध्ये भरली, आमच्या मनामध्ये, शरीरामध्ये. भिवू नकोस, तुझ्या मी पाठीशी आहे म्हणून त्यांनी सांगितले. आणि त्यांनी जे काय सांगितले आमच्यामध्ये शक्ती कोण भरले ना, त्यांना आम्ही काय करतो म्हणजे स्वामी समर्थ भक्त मंडळ आहेत, बरेच प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये. आणि त्यांनी काय करतात म्हणजे का नाही, त्या जे काय सांगितले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्यांनाच, त्या देवांनाच, त्या संत महाराजांना, त्या महाराजांनाच आम्ही काय करतो, असं रस्त्यावर, गटरीच्या बाजूला, रस्त्याच्या बाजूला, नदीच्या बाजूला कुठेही ठेवून अपमान करतो. त्या कारणासाठी स्वामी समर्थ भक्त मंडळला पण माझी एक विनंती आहे की त्यांनी पण स्वामी समर्थांचा फोटो असा आणणे आणि विटंबना करणे त्यांनी पण थांबवण्यासाठी हातभार लावावं ही त्यांच्याजवळ विनंती आहे. नमस्कार. आज आम्ही रविवार आमचे खानापूर तालुक्याचे सर्वलोकशा फाउंडेशनचे संचालक डॉक्टर आय डी हिरेमठ, त्याचबरोबर राजाराम माधार सर, माझे खास जुने मित्र आणि माझ्यासोबत निरंतर सेवा करत राहणारे, आणि त्याच्यानंतर माझा लहानपासूनचा मित्र शिव बुरलकट्टे आणि मलापणा, असे बरेचसे मित्र आज मला हे फोटो देवांचे जमा करण्यासाठी सहकार्य केले. त्या कारणासाठी त्यांचा मी पूर्णपणे आभारी आहे. आणि त्याचबरोबर मलप्रभा नदी, बाहेरच्या देशामध्ये नदी किती स्वच्छ ठेवतात आणि आमच्या देशामध्ये देवी देवतेंचं नाव आहे नद्यांचं, पण का नाही आम्ही किती स्वच्छ ठेवतो, इकडे लक्ष द्यावं. माझी एक पंतप्रधान आमचे सन्माननीय माननीय नरेंद्र मोदीजींच्या जवळ एक अशी एक विनंती आहे की सर्वांना नमस्कार बंधूनो, मी वीरेश वसाई हिरेमठ. बंधूनो, आज जे फोटो जमा करत होतो खानापूरच्या आमच्या मलप्रभा नदी किनाऱ्यावर, आम्ही जे काय फोटो जमा करत होतो त्याच्यामध्ये पहिले तरी आम्हाला जास्तीत जास्त फोटो कोणते देवांचे मिळाले म्हणजे विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम